तशा आमच्या महिला ढासळायला लागल्या. काय करतो आम्ही? तुळशीचं लग्न करतो. काय तुळशीचं लग्न? वृंदा नावाची एक राणी, तिचा नवरा जालंधर. जालंधर हा असुर होता. असुर म्हणजे तुम्हाला वाटेल राक्षस होता. तुम्ही टीव्हीत मालिका बघता ना, देव विरुद्ध राक्षस. हे राक्षस तुम्हाला फार क्रूर वाटत असतील, नाही? घृणा येत असेल त्यांच्याविषयी, कारण सुंदर सुंदर देवांचा ते पाडाव करतात. तुम्हाला माहिती आहे सुंदर सुंदर देव कोण आहेत? हे सुंदर सुंदर देव म्हणजे आर्य आहेत. हे सुंदर सुंदर गोरेपान जे लोक आहेत ना, हे आर्य. त्यांना तुम्ही युरेशियन ब्राह्मण म्हणू शकता, त्यांना तुम्ही वैदिक म्हणू शकता. ही लोक आर्य आहेत. आणि जे असुर, राक्षस, पैस, पिशाच, दास, नाग, ही सगळी जी लोक आहेत ना, ती तुमची बापदाद आहेत. ज्यांना टीव्हीत बघितल्यावर तुम्हाला लाज वाटते ना, ती तुमची बापदाद आहेत. त्यांना या ब्राह्मणांनी इतक्या विकृत स्वरूपात तुमच्या समोर मांडलेला आहे. टीव्ही घ्यायला 20,000 रुपये तुमच्या खिशातून जातात. केबल वाल्याला 100-200 तुम्ही बघता. तुमच्या बापदाद्यांना मारलेलं, तुमच्या बापदाद्यांचे अपमान, त्यांच्या अस्मिता हरण केलेला आणि त्यांचा पराभव आणि तुमच्या आया बहिणीवरचे बलात्कार तुम्ही बघता. पैसा तुमचा आहे, घाम तुमचा आहे, राज्य तुमचं आहे, आणि तुम्ही मात्र परक्यांच्या विजयाचे क्षण मोठ्या उत्साहाने आणि हसत हसत बघत असता. याच्या इतकी गुलामगिरी वाईट कोणतीच नसते. तुम्ही तुमची गुलामगिरी एन्जॉय करताय. बहुजन समाज आणि स्त्रिया स्वतःची गुलामगिरी एन्जॉय करायला लागलेला आहे. आणि सगळ्यात घातक गोष्ट आहे, सगळ्यात घातक गोष्ट आहे, हा असुरांचा राजा जालंधर अतिशय पराक्रमी राजा होता. आणि याची बायको वृंदा नावाची अतिशय सत्वशील आणि पतिव्रता अशी स्त्री होती. ज्यावेळेस भारतामध्ये आर्य लोक आली होती, त्यावेळेस ही असुर राजांचं राज्य या भारतावर होतं. आणि भारतावरचं हे राज्य यांना यज्ञ करायला काही परवानगी देत नव्हतं. असुर राजे कोणत्याही यज्ञाला, कोणत्याही कर्मकांडाला आणि कोणत्याही ब्राह्मणांच्या पूजा अर्चेला काही जागा देत नव्हतं. कारण की असुर राजांचं स्वतःच असं तत्वज्ञान होतं, स्वतःची अशी दर्शनं होती. इतिहासातली 8 दर्शनं प्रसिद्ध आहेत. ही अशी स्वतःची अशी तत्वज्ञान त्या लोकांची होती. आणि म्हणून त्या लोकांचं म्हणणं होतं की काम करून, कष्ट करून खायचं. शिल्पकलांचा 8 कलांचा आणि एकूणच 65 कलांचा उदय या असुर राजांनी केलेला आहे. आणि म्हणून यांना फुकट खाणं मान्य नव्हतं, म्हणून यांना यज्ञ संस्कृती मान्य नव्हती. आणि या असुर राजांचा पराभव करणं हा ब्राह्मणांपुढचा फार मोठा प्रश्न होता. या विष्णूने जालंधराला युद्धाचं निमंत्रण पाठवलं. जालंधर रणांगणावरती युद्धासाठी गेला. आणि सरळ वक्तीन त्यांना ब्राह्मण म्हणायचं नाही अशी आपल्याकडे व्याख्या आहे. कपटाचा वापर केल्याशिवाय ते जिंकत नाही. इतिहासामध्ये एक उदाहरण मला दाखवून द्या की ब्राह्मणांनी आपल्या बाहुबळावर युद्ध केलाय. कधीच नाही. म्हणून आम्ही नवीन शब्द रूढ केलेला आहे, कपटाला समानार्थी शब्द ब्राह्मण. कपट म्हणजे ब्राह्मण, त्याच्याशिवाय जिंकूच शकत नाहीत ते, त्यांची नीतीच ती आहे. आणि बघ, या विष्णूने कपट केलं. जालंधराला युद्धाच्या रणभूमीवरती बोलावून घेतलं आणि इकडं वृंदेला निरोप पाठवला, तुझा नवरा युद्ध जिंकून परत येत आहे, स्वागताची तयारी कर. या वृंदेला इतका आनंद झाला, आपला नवरा परकीयांशी युद्ध करून परत येतोय. या आनंदामध्ये तिनं सगळी तयारी केली. आणि या सगळ्या धांदलीचा फायदा घेत विष्णू वृंदेच्या महालात शिरला आणि वृंदेवर बलात्कार केला. वृंदेला नंतर कळलं की आपल्या सोबत असणारा आपला नवरा नव्हता, आपल्या सोबत अत्याचार झालेला आहे, आपलं शीलभ्रष्ट झालेला आहे. आणि या अवस्थेमध्ये आपण आपल्या नवऱ्याला तोंड दाखवायच्या लायकीचे राहिलेलो नाही. असं ज्यावेळेस त्या वृंदेला वाटलं, त्यावेळेस तिनं खूप पश्चाताप केला, खूप मनस्ताप केला, विष्णूला खूप शिव्याशाप दिले, पण उपयोग काही नव्हता हे तिलाही कळत होतं. मग तिनं आपल्या राजमहालासमोर चिता रचली आणि ती चिता पेटवली आणि त्या चितेमध्ये स्वतःचं जिवंत समर्पण केलं. त्या चितेच्या जागेवर उगवलेला वृक्ष म्हणजे तुळस, जिला वृंदेचं प्रतीक मानतात. आणि आम्ही ह्याच वृंदेचं लग्न दरवर्षी अगदी न चुकता या विष्णूशी लावून देतो. आणि काय सिद्ध करतो? आमच्या एका स्त्रीवर, आमच्या एका भगिनीवर, आमच्या वंशातली ती कोणीतरी स्त्री असेल, आमच्या पूर्वजातली कोणीतरी ती स्त्री असेल, तिचं शील भ्रष्ट झालं आणि आम्ही तो दिवस मात्र आनंदानं साजरा करतो. बहुजनांनी जो जो क्षण असेल, हिंदू धर्माचा जो जो सण असेल, त्या सणाला आम्ही साजरं करतो. पण आम्ही हे विसरतो की आमच्या अपमानाचे क्षण, आमच्या हरण्याचे क्षण ब्राह्मणांनी सण म्हणून साजरे केले आणि तेच सण तुम्हाला साजरे करायला लावले. हे सण आम्ही साजरे करतो म्हणजेच आमच्या अपमानाचे प्रसंग, आमच्या मरण्याचे प्रसंग, आमच्या बाप दाद्यांच्या
पराभवाचे प्रसंग आणि सरळ मराठमोळ्या भाषेत सांगायचं तर बाप मेलेला दिवस आम्ही सण म्हणून साजरा करायला लागलो असंच म्हणावं लागेल.